2, 3 स्टार्ट. ಮುರಿತೇನು ಇಲ್ಲ. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि पवित्र रमजान महिन्यांचा आज समाप्ती झालेली आहे. आज आपण ईद मुबारक, ईद हा एक महत्त्वाचा सण सर्व देशबांधवांनी साजरी करीत आहेत. तुम्हा सर्वांना ईद दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ईद मुबारक. माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, माय डिअर ॲस्पिरंट्स, तुमच्यासमोर आज येण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे नुकताच 7 एप्रिलला महाराष्ट्राची परीक्षा संपलेली आहे. आणि काल जेव्हा मी पेपर वाचन केलो, सकाळ पेपर, त्याच्यात एक महत्त्वाचा वाक्य मला दिसलेलं आहे. तो म्हणजे ह्यावेळी ऑफलाईनचं पेपर शेवटची पेपर आहे म्हणून पेपरला बातमी आली होती. सेट विभागाने सांगितलेले होते ही विषय. आणि आज जे 7 एप्रिलला महाराष्ट्राची सेट परीक्षा झाली, हे खरं तर गेल्या वर्षीचा परीक्षा होता आणि गेल्या वर्षी झालं नाही म्हणून गेल्या वर्षीच घ्यायला पाहिजे होतं, नाही घेतले. ते पेपर आत्ता घेतलेले. आता पुढं परीक्षाची थोडं पॅटर्न बदलले, थोडं काहीतरी त्याच्यातील एक नवीन अभ्यासक्रम त्याच्यामध्ये ॲड करतील असं UGCने सांगितल्यामुळं पुणे विद्यापीठाकडून तिथंच एक वाक्यात मला पुणे विद्यापीठांच्या जे कुलगुरू आहेत किंवा सेट विभागांचा जो प्रमुख आहेत आदरणीय BP साहेब, कापडणी साहेब, त्यांचा विचार काय आहे मला लगेच लक्षात आलं. तो पेपरमध्ये आलेलं एक वाक्य काय आहे तर, नवीन अभ्यासक्रम येण्यापूर्वी पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम आपण घेणार आहोत अशी ते सांगितलेलं आहे. त्यामुळं काल झालेले महाराष्ट्राची सेट परीक्षेचे निकाल लवकरात लवकर पब्लिश करून पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम होईल अशी पूर्णपणे खात्री मला आहे. आणि त्याच्यानंतर मग नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे, नवीन पॅटर्नप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने ते घेतल्या जातील. परंतु अजून एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम लवकरात लवकर होतील ही वाक्य काल आलेले सकाळच्या पेपरमध्ये एक वाक्य आहे. आणि ह्यावेळी शेवटचे ऑफलाईन आहे म्हणून खूप लोक विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. ह्यावेळी 85% विद्यार्थी पेपरला बसलेले आहेत. ह्यापूर्वी एवढं नव्हतं, 80% विद्यार्थी परीक्षेला बसत होती. ह्यावेळी 5% वाढलेले आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम लवकरात होईल, म्हणजे हे लवकर निकाल जाहीर करून पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे याची एक खात्री मला तर आलेली आहे. ओके, चला मग सर, आता कोणत्या उद्देशाने तुम्ही आमच्यासमोर आलात तर माझा प्रमुख उद्देश आहे जूनमध्ये होणारी UGC NTA नेट परीक्षा. त्या परीक्षेचा आपण तयारी कसा केला पाहिजे. ओके, आणि तो तयारी करत असताना तुमच्यासमोर एक तुमच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा, तुमच्या मनात एक प्रचंड कॉन्फिडन्स निर्माण व्हायला पाहिजे. कशाच्या संदर्भात? खूप विद्यार्थी म्हणत असतात नेट सेटमध्ये क्वेश्चन खूप हार्ड असतात, हाय लेवलचे क्वेश्चन विचारतात, डिफिकल्ट प्रश्न विचारतात, आपल्याला त्या प्रश्नांचं जजमेंट लागत नाही, आउट ऑफ सिलेबस विचारतात, आम्ही किती अभ्यास केला तरी आपल्याला ते समजत नाही. असे काही जे विद्यार्थी म्हणतात ना, तुम्ही कृपया, तुमच्यासाठी मी आलेलं आहे. प्रश्न आउट ऑफ सिलेबस नसतो, प्रश्न अवघड विचारत नाही, प्रश्न आपल्याला माहीत नसलेले विचारतात असं जे तुम्ही म्हणताय ना, आपण जर सिलेबस व्यवस्थित वाचन जर केलो, टू द पॉईंट जर आपण पाहिलो तर 100% सर्वच्या सर्व प्रश्न तुमच्या सिलेबसप्रमाणेच विचारत असतात. आता जेव्हा मी नेटसेटबद्दल माझा अनुभव
सांगण्यासाठी जेव्हा मी छोटे व्हिडिओ तयार करीत होतो, चॅप्टर वाईज मी व्हिडिओ तयार करीत होतो. खरं तर मला वेळ भेटला नाही, तरीसुद्धा जेवढे शक्य आहे तेवढं मी छोटे व्हिडिओ बनवलो. आणि व्हिडिओ बनवत असताना माझ्या मनात प्रचंड कॉन्फिडन्स होता की यस, ह्या कन्सेप्टवरनं प्रश्न विचारतील. आणि त्याच आधारे मी पुस्तक पण लिहिलेलं आहे. मला माहिती आहे माझ्या मराठी पुस्तकातील व्याकरण चुका आहे हे मी मान्य करतो, परंतु येणारा जेव्हा नवीन एडिशन असतो त्यावेळी मराठी पुस्तकमधला एकही चूक राहणार नाही याची पूर्णपणे मी खात्री देतो. आणि इंग्लिश मिडियममधलं जे काय मी पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यात एक अक्षरही चुकीचं नाही, स्पेलिंग मिस्टेक नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य जे काही माझ्याकडे 3 पुस्तक आहेत सेटसाठी आणि UGC नेटसाठी. ओके, हे 3 पुस्तक आहेत. हे पुस्तक पेपर क्रमांक 1 साठी मराठी मीडियममध्ये लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि हे UGC NTA नेटसाठी इंग्लिश मीडियममध्ये लिहिलेलं हे एक छोटीशी पुस्तक आहे. आणि या पुस्तकात 5000 ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. जेव्हा मी वेगवेगळ्या राज्यात पेपर देऊन आल्यानंतर प्रत्येक घटकावरती येणाऱ्या प्रश्नांचं ॲनालिसिस करून आणि प्रत्येक सेंट्रल युनिव्हर्सिटीमधला सिलेबस गोळा करून त्याच्या आधारे हे नोट्स वगैरे बनवलेले आहेत. मग हे जे 10 वर्ष मी काम केलेलं आहे आणि 10 वर्ष काम करीत असताना अतिशय प्रामाणिकपणाने मी माझ्याशी प्रामाणिक आहे. आणि प्रामाणिकपणाने केलेले हे जे काम आहे, हे काम, ह्या कामाचा काय फायदा होत आहे तर काल झालेल्या महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये एकूण 50 प्रश्न होती पेपर क्रमांक 1 मध्ये. ओके, आणि 50 प्रश्नांपैकी 20 प्रश्न तर तुम्हाला 10 प्रश्न म्हणजे 5 मार्क, म्हणजे 20 प्रश्न आपण जेव्हा म्हणतो 5 प्रश्न पॅसेज आधारित विचारतात. हे नवीन पॅसेज असतो. ओके, समर्थ अल हो म्हणको हो निधी म्हणतो हो म्हणको हो, ही पॅसेजच्या आधारित असतात. ही पॅसेज कुठल्याही पुस्तकमधून नसतो. जे क्वेश्चन पेपर सेट करणार असतात त्यांनी एक पॅसेज देतात आणि त्याच्या खाली प्रश्न असतात. ते प्रश्न आपण पॅसेजमधून हुडकायला पाहिजे. आणि ह्यावेळी विचारलेले पॅसेजचे प्रश्न 4च्या 4 प्रश्न, जे 4 ते 5 प्रश्न ह्यावेळी मला वाटतं 4च प्रश्न विचारलेत पॅसेजवरून. का 5 प्रश्न नाही, 5 प्रश्न आहेत. ओके, बघूया क्वेश्चन पेपरमधून. क्वेश्चन पेपरमध्ये जर आपण पाहिलो तर पॅसेजचे किती प्रश्न आहेत? 1 2 3 4 आणि 5. 5 प्रश्न विचारलेले. ओके, आणि 5ही प्रश्न सोपे आहेत. इंग्लिश मिडियमचे जेव्हा मी क्वेश्चन पेपर पाहिलो. आणि त्याच्यानंतर मॅथमॅटिक्सचे प्रश्न आहे तसाच नसतो. ओके, मॅथमॅटिक्स आहे, लॉजिकल रिझनिंग आहे आणि डाटा इंटरप्रिटेशन, अशी 20 प्रश्न आहेत. ओके, आणि हे सगळं तुमच्या प्रॅक्टिसवरनं अवलंबून असतात. तुम्ही किती प्रॅक्टिस करताय, सराव करताय. गणिताचे प्रश्न, पॅसेज कॉम्प्रेन्शनचे प्रश्न, लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न आणि हे डेटा इंटरप्रिटेशनचे प्रश्न, हे प्रॅक्टिस आधारित 20 प्रश्न विचारतात. आणि मेमरी बेस्ड प्रश्न म्हणजे बुद्धिमत्ताच्या आधारित तुम्ही किती स्टडी करताय, किती डिवोशनने तुम्ही प्रामाणिकपणाने वाचन करून लक्षात ठेवताय, असे हे 30 प्रश्न. हे 30 प्रश्न अभ्यास करून आणि 20 प्रश्न प्रॅक्टिस करून. दिस इज प्रॅक्टिस, दिस इज कंटेंट. लक्षात घ्या, प्रॅक्टिस वेगळं आणि कंटेंट वेगळं. कंटेंट म्हणजे विषय ज्ञान, हे सगळं नॉलेज बेस्ड प्रश्न विचारतात, नॉलेज. आणि हे सगळं तुमचं प्रॅक्टिकल प्रश्न असतो. तर जेव्हा हे नॉलेज बेस्ड प्रश्न आहे, टीचिंग अप्टिट्यूड, रिसर्च अप्टिट्यूड, कम्युनिकेशन, ICT, हायर एज्युकेशन आणि पर्यावरण, असे 6 टॉपिक आहे. 6 टॉपिक म्हणजे 30 प्रश्न. आणि या 30 प्रश्नापैकी 22 प्रश्न, लक्षात घ्या, अतिशय कॉन्फिडन्स के साथ आणि अतिशय नम्रता के साथ मी तुमच्यासमोर ही विषय मांडत आहे. 22 प्रश्न या माझ्या पुस्तकामधून, म्हणजे प्रत्येक लेखकांच्या पुस्तकामधून येत असतो. त्याच्यात काय मला असं म्हणजे आय एम नॉट डिग्रेडिंग अदर बुक्स. पुन्हा एकदा तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, फक्त मी केलेलं काम तेवढं मी तुमच्या सांगण्यासाठी उभे आहेत. ओके, इतरांचा डिग्रेड करण्यासाठी नाही. आणि माझा व्हिडिओ फक्त म्हणजे तुमच्या मनात कॉन्फिडन्स निर्माण व्हावा ह्या उद्देशाने मी हे सांगत आहे. म्हणजे 30च्या 30 प्रश्न ह्या पुस्तकामधून आहेत. हे मराठी मीडियमची पुस्तक आहे, हे UGC NTA नेट इंग्लिश मीडियम, आणि हे 5000 MCQ क्वेश्चन्स. आणि मी जे काही व्हिडिओ बनवलो त्या मी तुम्हाला सांगत होतो, प्रत्येक व्हिडिओ महत्त्वाचा आहे.
आणि माझं व्हिडिओ बघत असताना अतिशय प्रामाणिकपणाने व्हिडिओ बघा, नाहीतर व्हिडिओ बघू नका असं मी तुम्हाला विनंती केलं होतं. काय होतं, इतर गुरुजनांचा व्हिडिओ चांगला नाही असं नाही माझं म्हणणं, लक्षात घ्या. तुम्ही कोणाचाही एकांचा फॉलो करा आणि पूर्ण त्यांचं अपडेट घेत राहा. काय होतं, थोडं माझं पाहणे, नंतर इतर गुरुजनांचा पाहणे, पुन्हा तिसऱ्या गुरुजनांचा पाहणे, पुन्हा चौथा गुरुजनांचा पाहणे, मग प्रत्येकांचं पाहत राहिलं तर तुमचा वेळ तिथं वायाच होतो का नाही. आणि तुम्ही इट इज नॉट युअर ड्युटी टू कम्पेअर द बोथ टीचर्स. हे टीचर असं सांगितलं, हे टीचर तसं सांगितलं नाही. यू आर द मॅच्युअर्ड पर्सन. तुम्हाला सगळं कळतात घटक काय आहे, कंटेंट काय आहे म्हणून. फक्त व्हिडिओ बघायचा उद्देश काय आहे, तर एक सिम्प्लिफाईडमध्ये तो घटक काय आहे एकदा तुम्हाला कळावं ह्या उद्देशाने व्हिडिओ बघायचे असतात. आणि हातात पुस्तक तुमच्यासोबत पाहिजेच. यू कॅनॉट डिपेंड ओनली ऑन व्हिडिओज. फक्त व्हिडिओवरच आपण डिपेंड राहतो असं नाही. हातात पुस्तक पाहिजे आणि एक एक घटक वाचन केल्यानंतर व्हिडिओ बघायचं आणि व्हिडिओ बघितल्यानंतर पुन्हा पुस्तक बघायचं. असं जर केलं तर परफेक्ट तुमचा अभ्यास होतो. आणि काल झालेल्या महाराष्ट्राच्या सेट एक्झाममध्ये जेव्हा मी क्वेश्चन पेपर पाहिलो आणि जेव्हा मी माझ्या पुस्तकातील कंटेंट पाहिलो तर माय गॉड, प्रश्न डायरेक्ट आणि टू द पॉईंट प्रश्न विचारलेले तर अहो किती. आणि अप्लाइड प्रश्न विचारला तरी त्या पुस्तकमध्ये आहे ना, पुस्तकमध्ये आहे. ते सांगण्यासाठी जर तुम्हाला उभं कसं असतं माहिती आहे का, ह्या पुस्तकामधून हे प्रश्न आलेत बघा, हे प्रश्न आलेत, हे प्रश्न आलेत असं जर तुम्हाला दाखवलं तर तुमच्या मनात एक प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतील आणि तुम्हाला एक मनात सकारात्मक विचार येतील आणि माझं व्हिडिओ सिरियसली तुम्ही बघतील ह्या उद्देशाने हे मी सांगत आहे. म्हणजे इतर गुरुजनांचा व्हिडिओमधून आलं नाही असं नाही, लक्षात घ्या. पुन्हा एकदा मी थोडं माझा शब्द क्लॅरिफाय करतो. मी प्रत्येक गुरुजनाला रिस्पेक्ट देतो मनापासून, प्रत्येक यूट्यूबरांना मी मनापासून रिस्पेक्ट करतो, लक्षात घ्या. आणि तुम्ही स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी, अगोदर तुमच्याशी तुम्ही प्रामाणिक राहा. ओके, कारण यू आर नॉट गेटिंग द सर्टिफिकेट. अगोदर सर्टिफिकेट घ्या, मग तुम्ही इतरांना तुम्ही सांगत जावा. फर्स्ट यू शुड बी द सेल्फिश. तुम्ही जोपर्यंत स्वतःशी स्वार्थी बनत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येत नाही. बघा, रिझल्ट येईपर्यंत तुम्ही स्वार्थी व्हा, रिझल्ट येईपर्यंत तुम्ही स्वार्थी व्हाच, सेल्फिश व्हा. कोणाला न सांगता फक्त अभ्यास 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 करा. आणि परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही लिबरल व्हा. तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर इतरांना तुम्ही पॉझिटिव्ह सांगा. तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुमचा टेक्निक जे काही तुमचा मार्ग आहे तुम्ही इतरांना सांगू शकताय. परंतु बिफोर द एक्झाम, बिफोर द रिझल्ट, बिफोर यू शुड हॅव द सर्टिफिकेट, म्हणजे सर्टिफिकेट तुमच्या हातात येण्या अगोदर तुम्ही सगळ्यांना वाटत बसायचं नाही, कारण अगोदर तुम्ही उभे राहा. मग हे जे 50 प्रश्नामधलं जे टीचिंग अप्टिट्यूड आहे, माझं पुस्तकातील 5चे 5 प्रश्न इथं आले ना, 5चे 5 प्रश्न. आणि क्वेश्चन पेपर येणारा जो 5 प्रश्न आहे ते 5 व्हिडिओमध्ये मी विभागले. 5 व्हिडिओ आहे आणि तुम्ही व्हिडिओला मी आता 10-10 सेकंदाचं एक क्लिप बनवलं आणि ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे माझा व्हिडिओ किती महत्त्वाचा, माझा म्हणजे कृपया मी पुन्हा तेच म्हणतोय, माझा व्हिडिओ बघत असताना प्रत्येक शब्दापासून पूर्ण लक्षात ठेवा आणि तुमच्या नोटबुकमध्ये ते पॉईंट्स लिहा. आणि माझं जर पुस्तक तुमच्या हातात असेल, कंटेंट वाचन करणे, व्हिडिओ व्यवस्थित पाहणे आणि नोट्स बनवणे, बस फिनिश. काय गरज आहे ते मला माहिती आहे ना. गरज असलेले विषयच मी तुमच्या समोर सांगत असतो, गरज नसलेले विषय मी सांगत नाही दादांनो, लक्षात घ्या. हे 5 व्हिडिओ टीचिंग अप्टिट्यूडवरती 5 प्रश्न आलेले, रिसर्च घटकावरती 5 प्रश्नापैकी 3 प्रश्न ह्या पुस्तकामधून आलेले, हायर एज्युकेशन 5 प्रश्न आहे, 4 प्रश्न ह्या पुस्तकामधून आहे, ICT मधला 5 प्रश्न 4 प्रश्न आलेले आहे, पर्यावरणामध्ये 4 प्रश्न आलेले आहे, कम्युनिकेशनमधलं 2 प्रश्न आहे. हा तर माझा फेवरेट टॉपिक, तरीसुद्धा इथं 3 प्रश्न माझ्या पुस्तकातून हुकलेले. मग का हुकलेत हे मी पुन्हा एकदा प्रयत्न करून ते कंटेंट त्याच्यामध्ये घेण्याचा मी प्रयत्न करतो. आणि पुस्तक आणि व्हिडिओ दोन्ही जर मॅच केलात तर तुम्हाला 22 प्रश्न इथं 22 प्रश्न. कुठला प्रश्न कुठला आहे हे मी सांगितलं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा प्रश्न व्हिडिओमध्ये आहे. 6वा, 7वा, 8वा प्रश्न इंग्लिश मिडियमच्या पुस्तकामधून आहेत. पुन्हा 16, 18, 19 प्रश्न इंग्लिश मिडियम 16, 18 इंग्लिश मिडियम पुस्तकामधून. व्हिडिओ 19मधून व्हिडिओमधून आलेत.
36वा प्रश्न व्हिडिओमधून, 38, 39, 40 व्हिडिओमधून आलेले आहेत. मराठी मीडियमच्या पुस्तकातून 41वा प्रश्न, 42वा, 43वा, 46वा, 47वा प्रश्न व्हिडिओमधून आणि 48वा प्रश्न व्हिडिओमधून, 49वा प्रश्न व्हिडिओमधून, 50वा प्रश्न व्हिडिओमधून. म्हणजे किती म्हणजे बारीकपणाने मी हे आज दिवसभर मी पूर्णपणे जेवढं मी आत्तापर्यंत मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यासाठी जेवढं मी व्हिडिओ बनवलं होतो ते सर्व व्हिडिओ आज मी थोडं मी पाहत राहिलो की बाबा ह्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन मी केले आहे का नाही माझं व्हिडिओत. जर केलं असेल तर यस, माझ्या सांगण्याचे उद्देश बरोबर आहे, माझा एक्सप्लेनेशन अगदी बरोबर आहे, माझं इंटेन्शन अगदी बरोबर आहे, माझं प्रेझेंटेशन अगदी बरोबर आहे. हे मी आज पूर्ण सकाळपासून आत्तापर्यंत मी आज मी हेच पाहिलेलं आहे. माझं पूर्ण व्हिडिओ मी चेकिंग केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आत्ता लाईट गेलेली आहे, लाईट आल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला पुढचं कंटेंट मी सांगतो आणि माझ्या पुस्तकातील प्रत्येक घटक मी तुम्हाला दाखवतो. ओके, आता थोडं लाईट गेलेले आहे, थोडं कॅमेरा ऑन करा मॅडम, चिनू बॅटरी ऑन करा, ऑन करा थोडं. हां, ಮ್ಯಾಗಿನ ಬಂದ್ ಮಾಡ್ತೇನೆ. ಸಾವ್ಕಾಶ ಎಲ್ಲಿದು ಹಾಂ तर विद्यार्थी मित्रांनो, अजून लाईट आलेले नाही तर मी बॅटरी लावून ही व्हिडिओ तयारी करीत आहे. कृपया व्यवस्थितपणे लक्ष देऊन हे ऐका. ओके, तर हे जे पेज आहे या पेजमधून दिसत नाही. आता ह्या पेजमधून काय आहे तर कुठल्या पेजवरती कोणता प्रश्न आहे हे मी लिहिलेलं आहे. हां, हे एकूण 3 पुस्तक, मराठी पुस्तक, छोटी इंग्रजी पुस्तक आणि 5000 MCQ क्वेश्चन. ओके, आता तुम्हाला फक्त प्रश्न दाखवत जातो कोणत्या पेजवर कोणता प्रश्न आलेला आहे, म्हणजे तुम्हाला एक विश्वास यावा ह्या उद्देशाने मी हे सांगत आहे. ओके, ही मराठी मीडियमची माझं पुस्तक आहे, मराठी मीडियमचं पुस्तक. आणि ही क्वेश्चन पेपर आपला महाराष्ट्राची काल झालेले क्वेश्चन पेपर. आणि हा इंग्लिश मीडियममधलं थिअरी पुस्तक, छोटीशी पुस्तक. आणि ह्या इंग्लिश मीडियममध्ये असलेलं क्वेश्चन बँक. मग आता एक एक प्रश्न बघूया. ओके, पहिला प्रश्न काय आहे बघा, हे मेमरी लेवल टीचिंगबद्दल ही प्रश्न आहेत. ओके, आणि आपलं हे पुस्तकमध्ये मेमरी लेवलबद्दल इथं दिलेलं बघा माहिती. मेमरी लेवल टीचिंग दिसायला लागलं तुम्हाला, मेमरी लेवल. ओके, आणि हे मेमरी लेवल वाचन करा आणि नाही समजलं तर व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये तर मी ते हे केलेलंच, काय केलेलं आहे, व्हिडिओ बनवलेला आहे, तेवढं व्हिडिओ बघून घ्या. आता बघा मेमरी लेवल टीचिंग. स्मृती आधारित अध्यापन स्तर, मेमरी लेवल ऑफ टीचिंग, ह्याची व्याख्या, हे जे कन्सेप्ट आहे ह्याची जी व्याख्या आहे ह्या स्तरांची, ह्या स्तरांचा व्याख्या कोणी सांगितलं तर हा व्यक्ती. हां, ह्याच्यात मी मेमरी लेवलबद्दल मी एक्सप्लेन केलेलं आहे. 1 तासांचं व्हिडिओ आहे, ते पूर्ण म्हणजे तिन्ही लेवलचे मेथड्स मी ह्याच्यामध्ये सांगितलेले. लेवल, मेमरी लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं. हे व्हिडिओ आहे माझा 1 तासांचा व्हिडिओ. फक्त मी तुम्हाला थोडक्यात हां हे एकदा बघून घ्या. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता हे नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट प्रश्न आहे, द टीचर शूड चूज द टीचिंग मेथड्स. आता टीचर एखाद्या मेथड्स सिलेक्शन करीत असताना काय काय पाहतो तो, तर बघा इथं मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येतील की
कशी असतात? हुशार म्हणजे विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटी बघून, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता बघून, वेळ पाहून, सिलेबस बघून, विषय ज्ञान बघून, वातावरण बघून, विद्यार्थ्यांचे इंटरेस्ट बघून शिक्षकांनी अध्यापन पद्धती वापरतो. वेगवेगळे मेथड्स आहे, वेगवेगळे टीचिंग मेथड्स आहे. मग कोणतं शिक्षकांनी चॉईस करतात? आणि विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटी, त्यानंतर सिलेबस काय आहे, त्या सिलेबस लक्षात आलं तुम्हाला मी काय सांगितलं? हां, हे अगदी हे सगळं व्यवस्थित मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. आणि हे प्रश्न आहे तसंच आहे बघा. हे टीचर शुड चूज द टीचिंग मेथड्स. मग टीचिंग मेथड चूज करत असताना विद्यार्थ्यांचे स्वभाव, विद्यार्थ्यांच्या लेवल आणि कोणता विषय आपण शिकवणार आहोत, त्या विषयांचं उद्दिष्ट काय आहे हे बघून आपण टीचिंग मेथड्स वापर केला पाहिजे. ओके. मग व्हिडिओमध्ये आहे, पुस्तकमध्ये पण आहे. ओके. ऑब्जेक्टिव्ज ऑफ टीचिंग म्हणून इथं आहे बघा, म्हणजे कोणत्या टीचिंग मेथड्स आपण वापर करतो म्हणून त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर इथं बघा गिफ्टेड स्टुडंट्स कोणाला म्हणतो आपण. ओके. माझ्या व्हिडिओमध्ये ते आहे, लर्नर कॅरेक्टरिस्टिकमध्ये हे व्हिडिओ आहे. ओके. आणि त्याच्यानंतर ॲडल्ट लर्नर कोणाला आपण म्हणतो, त्याच्यावरनं मी एक व्हिडिओ पण बनवलो आणि त्या व्हिडिओमध्ये त्याचं माहिती पण मी दिलेलं आहेत. ओके. आणि पुस्तकात सुद्धा आहे ॲडल्ट लर्नर. कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲडल्ट लर्नर आहे ना. मग आता ह्याचं मी एक्सप्लेन पण केलेलं आहे व्हिडिओमध्ये. ॲडल्ट लर्नर आहे आपला ॲडल्ट लर्नर मी इंग्रजीच वर्ड यूज करतो म्हणजे तुम्हाला थोडं लक्षात येतील. मी थोडं हुशार आहेत ना. तो 1 तासाचा माझा व्हिडिओ आहे. म्हणजे ॲडल्ट लर्नरबद्दल त्याच्यामध्ये मी माहिती सांगितलेली आहे. ओके. तो व्यवस्थित तुम्ही बघा, त्याच्यात ह्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळेल. ओके. आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पेपरात नेमकं काय लक्षात आलं मी काय म्हणायला लागलो? ॲडल्ट लर्नर मी इंग्रजीच वर्ड यूज करतो म्हणजे तुम्हाला थोडं लक्षात येतील. मी थोडं हुशार आहेत ना. प्रौढ शिक्षण, प्रौढ अध्ययनार्थी, प्रौढ विद्यार्थी, अभ्यास करणारा, लर्नर. ह्याच्यामध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे. लक्षात घ्या. त्याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पेपरात नेमकं काय प्रश्न विचारतात तेच इथं सांगतो, तेच तुम्ही लक्षात ठेवा. ॲडल्ट लर्नर म्हणजे कोण? आणि पुढचा प्रश्न आहे इव्हॅल्युशन मेथड्स. ओके. आता इव्हॅल्युशन मेथडबद्दल डायग्नोस्टिक इव्हॅल्युशन. आता डायग्नोस्टिक इव्हॅल्युशन हे पुस्तकात आहे. गदरसला तरुणा इकडे वाळत पारवळ. डायग्नोस्टिक इव्हॅल्युशन. मग आता डायग्नोस्टिक इव्हॅल्युशनची डेफिनेशन पुस्तकमध्ये दिलेले आहेत. मग एकदा पुस्तक वाचन करा, मग नंतर व्हिडिओ बघून घ्या. इथं बघा आहे ना, प्लेसमेंट इव्हॅल्युशन आहे, डायग्नोस्टिक इव्हॅल्युशन आहे. आणि इथं प्रश्न आहे तेच
आणि ते व्हिडिओमध्ये सुद्धा मी एक्सप्लेन केलेलं आहे. मग तेवढं व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे माझं व्हिडिओमध्ये प्रत्येक घटकावरनं जेवढं गरज आहे ते मी त्या सांगितलेलं आहे. निदान परीक्षा. आता नेमकं काय हो डायग्नोस्टिक म्हणजे आता बघा तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर काय डॉक्टर तुम्हाला औषध देण्यापूर्वी काय करतात, तुम्हाला काय करतात चलो काय करतात काय करतात चेकिंग करतात. काय काय चेक करतात, काय तुम्हाला विचारतात का नाही डॉक्टर, काय विचारतात, तुम्हाला काय व्हायला लागलं, कुठं व्हायला, दाताला व्हायला लागलं, कुठल्या दाताला व्हायला लागलं, वरच्या दाताला, म्हणजे ह्याच्याबद्दल मी व्यवस्थित तो व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ओके, ते बघून घ्या. मग तुम्हाला 10पैकी 10 मार्क आहे म्हणजे 5 प्रश्न ह्याच्यामध्ये होऊन जाईल. कुठं आहे आणि ते प्रॉब्लेम समजून घेऊन मग त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन देतात, त्या प्रॉब्लेमवरती उत्तर देतात, त्या प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी ट्रीटमेंट करतात. विद्यार्थ्याचा जो ज्ञान आहे, विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये एकीकडे काय असतो, तो हुशार असतो, त्या विषयाबद्दल माहिती असतात, परंतु आता नेमकं चुकत असतो. आता लिहित असताना आमचं चिन्ह लिहित असताना किंवा विद्यार्थी लिहित असताना लिहितात बरोबर, परंतु स्पेलिंग मिस्टेक करतात. स्पेलिंग मिस्टेक करत असेल तर आपण म्हणतो नाही हे स्पेलिंग तुम्हाला ह्याप्रमाणे लक्षात ठेवा, ह्याप्रमाणे तुमच्या लक्षात पाहिजे, थोडा सुधारणा करा. प्रॉब्लेम्स कुठे येतात विद्यार्थ्यांचा, तेवढंच प्रॉब्लेम्स तुम्ही सुधारणा करणं म्हणजे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. ऑलरेडी त्या विषयाबद्दल ज्ञान विद्यार्थ्यामध्ये असतो, त्याचाच फक्त बदल करायचा, त्यामुळं सुधारणा करायची. त्यानंतर लक्षात आलं ना तुम्हाला मी काय म्हणायला लागलो. ओके, मग अशा दृष्टीने तुम्ही एक चॅप्टरच्या रिलेटेड मी काय केलेलं आहे, एक छोटे व्हिडिओ बनवलो. त्या व्हिडिओमध्ये सगळं आहे, लेक्चर व्हिडिओमध्ये, म्हणून लेक्चर व्हिडिओ व्यवस्थित बघा. आता हे रिसर्चचे टॉपिक, आता रिसर्चचे क्वेश्चन्स, क्वालिटेटिव्ह रिसर्च. आता क्वालिटेटिव्ह रिसर्च मराठी मीडियम पुस्तकमध्ये आहे, इंग्लिश मिडियमच्या पुस्तकमध्ये आहेत. तुम्हाला क्वालिटेटिव्ह म्हणजे काय हे लक्षात यायला पाहिजे. पेज नंबर कुठं तर लिहिलं मी आता सांगत असताना. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. बघा क्वालिटेटिव्ह, मग क्वालिटेटिव्ह मेथड्स पूर्ण व्यवस्थित डेफिनेशन लक्षात आलं तर तुम्हाला हे मार्क्स मिळून जातो. क्वालिटेटिव्ह रिसर्च कशाला म्हणतात. ओके, आणि लिमिटेशन ऑफ पॉझिटिव्हिझम इन रिसर्च. पॉझिटिव्हिझम रिसर्च म्हणजे काय, पोस्ट पॉझिटिव्हिझम रिसर्च म्हणजे काय. आता पुन्हा इथे ह्या पुस्तकात अगदी छोट्याशा पद्धतीने लिहिलेले आहेत बघा. पोस्ट पॉझिटिव्हिझम हे जर व्यवस्थित लक्षात घेतलं, आणि ह्याच्या आधारित माझा व्हिडिओ आहे, पोस्ट पॉझिटिव्हिझमवरती एक व्हिडिओ बनवलो, ते बघून घ्या. तिथे तुमचा स्कोर होऊन जातो. आणि सायटेशन कशासाठी आपण वापर करतो ते व्हिडिओमध्ये सांगितलं आणि पुस्तकमध्ये लिहिलेलं, ते बघून घ्या. हे प्लेगिरिझम लिहिलं होतं, परंतु फॅब्रिकेशनबद्दल मी लिहिलं नव्हतं. आता हे नवीन कन्सेप्ट मला माहीत झालेलं आहे. ICTच्या अनेक टूल्स आहेत. आता हे एक टूल्स आहे, बिब्लिओग्राफीवरनं ते टूल्स आपण लक्षात घेऊ पुढच्या वेळी. ओके, आणि ते माझ्या पुस्तकमध्ये नाही, फॅब्रिकेशन नाही, आणि ICTचा जो बिब्लिओग्राफीचा जो टूल्स आहे, ओके, तो टूल्सबद्दल माझ्या पुस्तक मी लिहिलं नाही. रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. आता नवीन एडिशनमध्ये ह्याच्या आधारित मी कन्सेप्ट लिहितो. ओके, आता हे कम्युनिकेशनवरती प्रश्न आहेत. पुस्तकमध्ये आहेत. फॉर्मल वर्ड्स ऑलवेज गिव्ज द क्लिअर आयडिया. रिटन लँग्वेज असू द्या किंवा फॉर्मल लँग्वेज असू द्या. फॉर्मल लँग्वेज आणि रिटन लँग्वेज हे क्लिअर कट इन्फॉर्मेशन देत असतात, आणि हे पुस्तकमध्ये दिलेलं आहे मी. हे बघा, रिटन लँग्वेज जो असतो, रिटन लँग्वेज कम्युनिकेशन्स हॅपन्स विथ वर्ड्स. इट इज ऑफिशियल अँड फॉर्मल. इट अलाउज पर्सन्स टू थिंक मोर. ह्याच्यामध्ये मी दिलेले आहेत. मग हे इंग्लिश मिडियममध्ये आहे, आणि इथं मराठी मिडियम पुस्तकमधून सुद्धा आहे रिटन कम्युनिकेशन.
कसं असतं माहिती आहे का, आपण उगा वाचन करत राहतो. वाचन मनन चिंतन हे कशाला म्हणालेलं आहे. वाचन करून मनन केलं पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा अर्थ कळणार आहे. रिटन लँग्वेज हा परमनंट असतो आणि परफेक्ट असतो आणि क्लिअर असतो. फॉर्मल लँग्वेज इथे ह्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि इंग्लिशमध्ये तर परफेक्ट दिलेले आहे ह्याच्यामध्ये. ओके. आणि त्यानंतर पुढचं काय, हे एमोटिकॉन्सबद्दल मी काय लिहिलं नाही, हा नवीन कन्सेप्ट हे लिहून घेतो. नॉन व्हर्बलबद्दल आहे पुस्तकात, तेवढं बघून घ्या. आणि प्रसार भारतीवर तर एकदा छानच एक मी लेक्चर घेतलं होतं. तुम्ही लक्षात ते व्हिडिओ बघून घ्या. कसं असतं माहिती आहे का, तुम्ही व्हिडिओसुद्धा किती प्रामाणिकपणाने पाहताय ते पण इम्पॉर्टंट आहे ना. भारती रेडिओ आणि टीव्ही ह्या दोघांवर नियंत्रण करण्यासाठी, म्हणजे भारत सरकारच्या अंडरमध्ये जे टीव्ही आणि रेडिओ येतात, ऑल इंडिया रेडिओ आणि टीव्ही दूरदर्शन, ह्या दोघांवर नियंत्रण करण्यासाठी प्रसार भारतीचा स्थापन 1990 रोजी झाला. नंतर 1993 रोजी त्याला एक स्वतंत्र ऑर्गनायझेशन तयार केलं, प्रसार भारती म्हणून. आणि 1993ला रेडिओ वेगळा झाला आणि टीव्ही वेगळा झाला. दोघांचा भांडण झालं, दोघं ते तिकडं झालं, हे इकडे आले. आता त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे AIR. पुस्तकमध्ये दिले आहेत बघा, प्रसार भारती आणि त्याच्या आधारित माहिती दिलेल्या आहेत या छोटीशी इंग्लिश पुस्तकमध्ये. छोटे कन्सेप्ट विचारतात आणि कन्सेप्ट बेस्ड स्टडी तुम्हाला पाहिजे, कन्सेप्ट बेस्ड. आणि माझ्या पुस्तकात डिटेल मी काहीच लिहिलं नाही आणि गरज नाही. डिटेल कधी गरज लागणार आहे, उद्या तुम्ही प्राध्यापक झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे त्यावेळी डिटेलमध्ये जावा ना. आता जेवढं कन्सेप्ट आहे तेवढं बघून घ्या. आता हे बघा, हे ICTच्या चॅप्टरमधून KBPS हे ऑलरेडी याच्यावरनं एक मी लेक्चरसुद्धा घेतलं होतं आणि ते लेक्चर बघा. ICTमधला जो कन्सेप्ट आहे हे महाराष्ट्राच्या सेट एक्झाममध्ये विचारलं होतं बघा. HDD हार्ड डिस्क ड्राईव्ह हे प्रायमरी मेमरी स्टोरेज करण्याचं मेमरी आहे. BIOS चं कन्सेप्ट मी सांगितलं होतं, त्याचं कन्सेप्ट सांगितलं होतं मी. ब्रॉडबँड हे टर्म कोणत्या विषयी रिलेटेड आहे, तर इंटरनेट ऍक्सेस रिलेटेड आहे. इंटरनेटचा ऍक्सेस करण्यासाठी, इंटरनेटचा फायदा घेण्यासाठी, इंटरनेटचा वापर करण्यासाठी ब्रॉडबँडचा वापर केला जातो. ब्रॉडबँड वापर केल्यामुळं इंटरनेटचा वापर आपण स्पीड पद्धतीने करू शकतो. स्पीड पद्धतीने. आता इंटरनेटचा वापर करून घेत असताना ब्रॉडबँडच्या माध्यमातून जेव्हा इंटरनेटचा वापर करतो त्याचा स्पीड मोजण्यासाठी बघा, हाय स्पीड मोजण्यासाठी हे 2 मेथड आहेत. हे गेल्याच कर्नाटकच्या सेट एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न बघा. स्पीड मेजरमेंट करण्यासाठी, इंटरनेटचा स्पीड मेजरमेंट करण्यासाठी काय वापरतात, KBPS वापरतात. K म्हणजे किलोबाईट पर सेकंड, ह्याचं फुल फॉर्म विचारलेली होती म्हणून लक्षात ठेवा, किलोबाईट पर सेकंड. आणि MBPS मेगाबाईट पर सेकंड. किलोबाईट पर सेकंड, मेगाबाईट पर हे सेकंड. सगळे एक्सप्लेन केलेले आहेत. मग त्याप्रमाणे तुम्ही अंडरस्टँडिंग करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येतील. ओके. आता हे बघा, आता हे पुढचा प्रश्न आहेत, आपण हे बघूया. हे माझ्या पुस्तकात नाही, फक्त HTTP आहे, परंतु आता हे नवीन कन्सेप्ट आहे HTTPS. ओके. S म्हणजे सेक्युर. तुम्ही इंटरनेटवरती जेव्हा एखाद्या कम्युनिकेशन करत असताना तुमचं कम्युनिकेशन हा सेक्युर होणं अपेक्षित आहे. ओके. आता हे विकिपीडिया, जीमेल, यूट्यूब आणि इंस्टाग्राम. मग आता विकिपीडिया कधी सुरू झालं, यूट्यूब कधी सुरू झालं, हे इथं माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. पुस्तकमध्ये तर आहेतच आणि त्याच्यासोबत
काय बघा, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप. ओके, किती पेज आहे हो कम्युनिकेशनची, 3 किती पेज आहे बघा. तुम्हाला जे प्रॅक्टिकल दाखवतो मी किती पेज आहे. कॉमन 1 2 3 4 5 6 5 6 पेज 10 मार्क. मग 6 पेज वाचन व्हायला आणि नेट एक्झामला 6 पेज वाचन व्हायला काय अडचण आहे तुमचं. आणि 6 पेज वहीमध्ये लिहायचं व्यवस्थित, आणि व्यवस्थित लिहिल्यानंतर शब्दांचा अर्थ नाही कळलं तर डिक्शनरी बघायचं, गुगलमध्ये बघायचं त्याचा अर्थ, आणि ते समजून घ्यायचं. आणि मराठी मीडियम पुस्तकमध्ये तर फक्त 3 पेज लिहिलेलं कम्युनिकेशनचे युनिट. अगोदर एवढं तरी परफेक्ट करा ना. उगं 100 पानं वाचन करायचं आणि एक ही पेज लक्षात ठेवायचं नाही तर त्याला अभ्यास म्हणतात का. अभ्यास क्वालिटी अभ्यास पाहिजे. बघा, 1 पेज 2 पेज 3 पेज आणि 4 झालं. सारखं मी हेच सांगतो आणि तुम्ही पुन्हा तेच चूक करत राहिलं तर मग रिझल्ट कधी येणार दादा हो. असं नाही करायचं. बघा हे बघा, हे मी आज दिवसभर हे सगळं व्हिडिओ मी रेकॉर्डिंग केलं, म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग करून तुम्हाला दाखवत आहे. मी 2 वर्षापासून मी व्हिडिओ तयार करत होतो. 55 एक्झाममध्ये मोर दॅन 25 ते 28 दरम्यान हे प्रश्न खूप वेळा विचारले, रिपीट. फेसबुकचा शोध कधी लागला? 2004. कोणत्या देशात? अमेरिकामध्ये. फेसबुक हा सोशल मीडिया आहे. ओके, ह्याचा मार्क झुकरबर्ग यांनी शोध लावलेला आहे. त्यानंतर यूट्यूबचा शोध कधी लागला? 2005. व्हिडिओ शेअरिंग करण्यासाठी आपण यूट्यूबचा वापर करतो 2005 साली. त्यानंतर ट्विटर, ऑनलाईन न्यूज करण्यासाठी ट्विटरचा वापर होत असतो आणि 2006 साली. आता सध्या 280 कॅरेक्टर वापर करण्यासाठी परमिशन दिलेलं आहे. हे नेटच्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न. ह्याचा शोध लावला डॉर्सी यांनी. त्यानंतर इंस्टाग्राम कशासाठी वापरतात? कोणत्या वर्षी? 2010 मध्ये केविन. व्हॉट्सअप 2009 ला जॉन कॉम. हे लक्षात घ्या. 2004, 5, 6 एकदा सिक्वेन्स विचारलेले होते. पुन्हा प्रश्न आहे पीटीआय. 2005 ला यूट्यूबचा सुरुवात झालेली आहे. यूट्यूब प्रारंभ केलेले व्यक्ती 3 आहेत: स्टीव्ह चेन, चॅड हर्ली, जावेद कारिम. लक्षात ठेवा. हे दोघं लक्षात ठेवा. ब्रियान ॲक्टन आणि जॅम कौम या दोघांनी व्हॉट्सअपचा शोध लावलेले आहेत. आणि 2009 मध्ये हे काम केलेले व्यक्ती. गुगल 1998 पासून गुगलचा सुरुवात झालेला आहे. आणि गुगलचा शोध गुगलचा फाउंडर सर्जी ब्रियान आणि लॅरी पेज. प्लीज त्यांचं नाव लक्षात ठेवा. सर्जरी ब्रियान आणि लॅरी पेज. हॉटमेल, परवा मी इंट्रोडक्शन मध्ये सांगत असताना हॉटमेल बद्दल थोडं चुकीचं सांगितलं होतं 1998 म्हणून, परंतु नाही. हॉटमेलचा सुरुवात झालेली आहे 1996 ला. ओके, आणि हॉटमेलचा शोध आपल्या शबीर भाटिया हे भारतीय व्यक्तीने केलेले. फेसबुकचा प्रारंभ 2004 रोजी मार्क झुकरबर्ग यांनी सुरुवात केलेली. इंस्टाग्राम 2010 रोजी. इंस्टाग्राम मध्ये आपण फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग करतो. हे केविन सिस्ट्रॉम यांनी सुरुवात केलेले. ट्विटर 2006 रोजी ट्विटरचा सुरुवात झालेले. ट्विटर मध्ये आपण ट्विट करतो, एखादा विषय आपण तिथं पब्लिश करतो आणि हे सोशल नेटवर्क आहे ट्विटर. बीज स्टोन यांनी याची सुरुवात केलेले. आता 280 कॅरेक्टर पर्यंत आपण पब्लिश करू शकतो. यूट्यूब 2005 ला यूट्यूबचा सुरुवात झालेली आहे. यूट्यूब प्रारंभ केलेले व्यक्ती 3 आहेत: स्टीव्ह चेन, चॅड हर्ली, जावेद कारिम. लक्षात ठेवा. ईमेल हा जगातील सगळ्यात सोपा आणि चीपेस्ट कम्युनिकेशन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमापासून ईमेलचा वापर करतो. टेलिग्राफ आता नुकताच
आज टेलिग्राफ हा बंद झालेला आपल्या भारत देशात. ओके, टेलिग्राफ इथून आपण एखाद्या व्यक्तीला माहिती पुरवत होतो, तिथं जाऊन ते त्याला पोहोचवत होता प्रिंट होऊन. टेलिग्राफ 1837 ला त्याची सुरुवात झालेली. मोर्स म्हणून व्यक्ती. स्नॅपचॅट, स्नॅप म्हणजे आपण फोटो, स्वतःचा एक इमेज फोटो क्लिक करतो किंवा व्हिडिओ क्लिक करतो, व्हिडिओ किंवा फोटो स्नॅप करून इतर व्यक्तीला, इतर युजर्सला आपण पाठवतो. ही मल्टीमीडिया इन्स्टंट मेसेजिंग इव्हन स्पीगल यांनी सुरुवात केलेली 2011 ला. विकिपीडिया, लक्षात ठेवा हे सेटमध्ये विचारलेले प्रश्न. विकिपीडिया, आता मी खूप वेळा तुम्हाला म्हणत आहे, तुमचा दुसरा सब्जेक्ट जे आहे त्या सब्जेक्ट संबंध माहिती घ्यायची असेल, एक प्रश्न घ्या, खाली 4 ऑप्शन असतो, 4ही ऑप्शन बद्दल माहिती तुम्ही विकिपीडिया वेबसाईट वरून काढला पाहिजे. हे जगातील खूप मोठा विकिपीडिया एक वेबसाईट आहे. 2001 रोजी त्याची सुरुवात झालेली आहे. जिम्मी वेल्स, लॅरी सँगर यांनी विकिपीडियाची सुरुवात केलेली आहे. विकिपीडियामध्ये सगळं माहिती तुम्हाला मिळतात. IMDb. माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, मी खूप प्रामाणिकपणाने तुम्हाला हे पुस्तकामधील प्रत्येक पेज दाखवत आहे. माझा हा दाखवण्याचा पाठीमागील उद्देश की तुम्हाला या कंटेंटवरती विश्वास पाहिजे, आणि विश्वास एकदा निर्माण झाला तर ॲटोमॅटिकली अभ्यास होतो. की खूप लोक म्हणत असतात की प्रश्न बाहेरून येतात, अवघड असतात, मग अभ्यास होत नाही, मग काय अभ्यास केला पाहिजे असं आपण म्हणत राहतो. तसं नसते. तुम्ही विचार केल्यासारखं असते का? काय विचार करतात, काय प्रश्न विचारतात ते त्याचा एक अंदाज मला लागले, म्हणूनच तुम्हाला मी एवढं कॉन्फिडन्स के साथ मी सांगत आहे ना. आणि तेवढं जर तुम्ही अभ्यास केला तर रिझल्ट मिळून जातो. अवघड काही नाही हो, अवघड आपण करून घेतो. आता इथं एक प्रश्न आहेत बघा, काय स्वयं. मग स्वयंबद्दल मी पूर्ण तुम्हाला एक अर्धा तासांचा एक व्हिडिओ बनवला होतो. स्वयंमध्ये एकूण किती नॅशनल कोऑर्डिनेटर सेंटर आहे? जो स्वयं आहे ना, स्वयंचं मेन सेंटर हरियाणा राज्यातील गुरगावमध्ये त्याचं मेन सेंटर आहे. मग तिथून सगळं भारतात एकूण 9 सेंटर आहे. त्या सेंटरने ऑनलाईनची म्हणजे स्वयंची कोर्सेस चालवतात. एकाच व्यक्तीने हे स्वयंची कोर्सेस चालवत नाही. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे त्याला डिपार्टमेंट केले. ह्याने तुम्ही हे करा. आता स्वयं यांनी वेगवेगळ्या कोर्सेससाठी वेगवेगळे डिपार्टमेंट केलेले आहेत. 9 कोऑर्डिनेशन सेंटर 9 आहे. हे पण प्रश्न विचारले होते. 9 नॅशनल कोऑर्डिनेटर कोणते? तमिळनाडूमध्ये विचारलेला प्रश्न आहे. नॅशनल कोऑर्डिनेटर कोणता पहिला आहे? AICTE. ह्याचा लॉंग फॉर्म लक्षात घ्या. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. जे ह्याच्याबद्दल पूर्ण मी एक्सप्लेन केलेलं आहे ओके ह्या व्हिडिओमध्ये. त्यामुळं व्यवस्थित व्हिडिओ बघितला ना कन्सेप्ट क्लिअर होतो बघा तुमचा. लक्षात आलं? ओके. प्रश्न विचारलेले होते आणि दरवेळी विचारतात. इव्हन आपल्या महाराष्ट्रात सुद्धा हे प्रश्न विचारलेले. NPTELचा काढा झालेले नेट परीक्षेमध्ये हा प्रश्न होता. आणि ते पुस्तकमध्ये सुद्धा आहे, पुस्तकमध्ये पण आहे. म्हणजे नॅशनल, P म्हणजे प्रोग्राम, फॉर, T म्हणजे टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग. टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग आहे ना. ह्याने कोणत्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स चालवतात? इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी. जे इंजिनिअरिंग कोर्स आहे, सगळं आहे पुस्तक दिलेलं. ओके, तेवढं व्हिडिओ बघून घ्या म्हणजे क्लिअर होऊन जाईल तुमचा. ओके. आता पुढचं जर आपण प्रश्न पाहिलो तर हे काय, युजर जनरेटेड कंटेंट वेब 2.0. वेब 2.0 इथं आहे बघा, हे व्हिडिओमध्ये आहे. UGC युजर जनरेटेड कंटेंट. UGC युजर जनरेटेड कंटेंट. आणि हे जे नेक्स्ट क्वेश्चन आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. पुस्तकमध्ये दिलेले आहेत ना. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स कधी स्वीकार केलेत इथं आहेत बघा, हे मराठीच्या पुस्तकामध्ये आणि इंग्लिश मिडियमच्या पुस्तकामधून सुद्धा आहे. ओके, हे शेवटच्या पेजमध्ये आहेत बघा, इथं बघा मिलेनियम डेव्हलपमेंट्स गोल्स MDG कधी स्वीकारले.
मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स 2000 रोजी स्वीकारलेत. प्रश्न 2000 रोजी स्वीकारले आहेत. हां, इथं पण आहे आणि लेक्चर पण घेतलेलं होतं त्याच्या आधारित हे लेक्चर पण आहे, व्हिडिओमध्ये आहे की. हे बघा. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 युनिट 9 पर्यावरण या चॅप्टरच्या रिलेटेड 100 महत्त्वाचे कन्सेप्ट मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे. फक्त एवढे 100 कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. याच्यातील 5 कन्सेप्ट पेपरला येतील आणि 10 मार्क तुम्हाला मिळतील. ओके, चला. पहिला कन्सेप्ट आहे MDG. MDGचा फुल फॉर्म काय आहे, त्याचा फुल फॉर्म विचारतात. MDGचा फुल फॉर्म आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. सहस्त्र विकास गोल्स. आता हे किती गोल्स आहे तर 8 गोल्स आहे. 8 लक्षात ठेवा. ते कोणकोणते आहे हे नेटच्या एक्झाममध्ये विचारतात, नंतर आपण डिटेलमध्ये बघूया. आता फक्त महाराष्ट्र सेटसाठी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स हे किती आहे तर 8 आहे. हे कोण सुरू केले, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन सुरू केले. कोणत्या वर्षी, 2000 साली. आणि कधीपर्यंत, 2015 पर्यंत हे उद्दिष्ट, हे जे 8 गोल्स आहे हे पूर्ण व्हायला पाहिजे अशी त्यांचा अपेक्षा होती 2015 पर्यंत. हे लक्षात ठेवा. परंतु 2015 पर्यंत पूर्ण झालं नाही, म्हणून पुन्हा एकदा युनायटेड नेशन्स यांनी 2016 रोजी एक नवीन कन्सेप्ट मांडले. त्या कन्सेप्टचं नाव आहे SDG. यस म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ह्याच्यात किती आहे तर 17 गोल्स आहे. 17 गोल्स. ह्याला एजेंडा 17 असेही म्हणतात. एजेंडा 17. इथं 17 गोल्स बरोबर 169 टार्गेट सुद्धा आहे. टार्गेट 169 टार्गेट्स आहे. 2016 रोजी हे सुरू झालेले आहे. 2030 पर्यंत हे पूर्ण व्हायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. MDG पूर्ण झालं नाही म्हणून SDG घेऊन आलेले आहे. ओके. हां, म्हणजे तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न का आहात तर तुम्हाला थोडं कॉन्फिडन्स असायला पाहिजे की बाबा हो खरं आहे, जर आपण टू दी पॉईंट अभ्यास केलो तर आपण परीक्षा पास होतो. आणि पास होतो म्हणजे आउटस्टँडिंग मार्क घेऊन तुम्ही परीक्षा पास होणार. काय त्याच्यात अवघड आहे हो, काही अवघड नाही, अवघड अजिबात नाही. आता हे बघा, फोटोकेमिकल गॅसेसचा काय परिणाम होणार आहे इथं पुस्तकमध्ये दिलं बघा. फोटोकेमिकलचा कुठं तर आहे तो, मी आता पाहिलं हो, पुस्तकमध्ये दिलेले आहेत. हे बघा, फोटोकेमिकल दिसतं आहे ना तुम्हाला. प्रदूषके, फोटोकेमिकल प्रदूषके, ओझोन, नायट्रोजन ऑक्साईड, इथिलियन, फोटोकेमिकल धुके. फोटोकेमिकल धुके ಅಂದರೆ फोटोकेमिकल स्मॉग. मग त्याच्यामुळे घासाला त्रास होतो, नोज, थ्रोट हे सगळं त्रास होतात. श्वास नळिकाला त्रास होत असतो. ओके. आणि हे प्रश्न नाही माझ्या पुस्तकात. ओके. बायो ऑगमेंटेशन हे नाही, हे नवीन कन्सेप्ट आहे. पुढच्या वेळी ह्या कन्सेप्टवरती मी माहिती लिहितो. ओके. चला आता पुढं बघा प्रश्न. हे व्यवस्थित वाचन करा म्हणजे तुमच्या लक्षात येतील काय आहे बाबा प्रश्न बघा. पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये टिमटिमचा विकासही अभिप्रेत आहे. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इज नॉट जस्ट अवेअरनेस अँड नॉलेज बट इट इज ऑल्सो डेव्हलपमेंट ऑफ डॅश डॅश डीपर नॉलेज, थिओरिटिकल नॉलेज, प्रॉपर ॲटिट्यूड आणि प्रॉपर कन्सेप्ट.
मग ह्याचं उत्तर कसं हो सर, हे किती डीप प्रश्न विचारलेत बघा, आम्हाला उत्तर येत नाही असं तुम्ही म्हणत असाल, परंतु तसं नाही. हे प्रश्न आहे ना, आहे तसाच उचलून ठेवलेत, उचलून. म्हणजे प्रश्न बघा, पर्यावरणाच्या संबंधित इथं मी लिहिलं होतं. मी पण लिहिताना भरपूर पुस्तक वगैरे रेफर करून, इंटरनेट वापर करून, गुगल वापर करून, विश्वकोश वापर करून लिहितो. मी का माझ्या डोक्यामधूनच लिहित नाही. हे काय कथा कादंबरी नाही, लक्षात घ्या. मी रेफरन्स पुस्तक वाचन करून उत्तर लिहित असतो, म्हणजे पुस्तक लिहित असतो. बघा काय आहे, पर्यावरण शिक्षण हे जाणीव जागृती, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इज अवेअरनेस अँड नॉलेज. इथं हे वाक्य वाचन करा. पर्यावरणाचे महत्त्व, पर्यावरणाची जागरूकता म्हणजे जागृती करण्यासाठी 1970पासून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषद घेऊन पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व सांगितले. पर्यावरण शिक्षण हे पर्यावरणाबाबतच्या ज्ञानाचा व जागरूकतेचा, बघा अवेअरनेस जागरूकता, नॉलेज ज्ञानाचा, बट इट इज ऑल्सो डेव्हलपमेंट ऑफ डॅश डॅश प्रॉपर ॲटिट्यूड, समग्र दृष्टिकोन म्हणजे ॲटिट्यूड विकसित करून अभ्यास करण्याचा विषय आहे का नाही आहे. तेच पॅसेज इथं आहेत आणि हेच पॅसेजमधला प्रश्न येत आहेत. आणि इथं तर दिलेलं आहे पर्यावरणाची पायऱ्या. पहिला नॉलेज आहे, पुस्तकमध्ये दिलेत बघा. तुम्ही थोडं लक्ष देऊन बघा. नॉलेज आहे, नॉलेज. दुसरं आहे अवेअरनेस आणि तिसरं आहे दृष्टिकोन, ज्ञान, अवेअरनेस, नॉलेज आणि ॲटिट्यूड. ओके, मग एवढं दाखवूनसुद्धा तुम्ही निग्लेक्ट जर करत असाल तर ते तुम्ही चूक करताय. असं करू नका दादा. ओके, हे पुस्तक घ्या आणि आहे तसं नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये एकदा लिहा. पुस्तकमध्ये आहे तसं प्रत्येक चॅप्टरवरून 2-2, 3-3 पेजेस तुम्ही नोटबुकमध्ये लिहिला पाहिजे, तरच तुम्हाला ते अंडरस्टँडिंग होणार. आणि लिहिल्यानंतर माझं लेक्चर ऐकलं पाहिजे. लेक्चर ऐकल्यानंतर या पुस्तकातील MCQ क्वेश्चन तुम्ही सॉल्व केला पाहिजे. तर बघा, पेपर जाण्यापूर्वीच तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय असतो की बाबा मी ह्यावेळी 100पैकी 80 मार्क घेतो म्हणून. तसं दरवेळी मी जेव्हा प्रत्येक राज्यात सेट परीक्षा दिलो त्यावेळी पेपर 1मध्ये माझा एव्हरेज मार्क किती आहे माहिती आहे का? 80 आहे. 80, 100पैकी 80 घेतो मी. गणित, बुद्धिमत्ता, डाटा इंटरप्रिटेशन हे येत नाही मला. ह्या 3 युनिट मी 0 आहे. मग हे 3 युनिट 0 असतानासुद्धा मी 80 मार्क जर घेत असेल तर माझा लॉजिक, माझा अभ्यास, माझा कॉन्फिडन्स, माझा हार्डवर्क तुम्ही लक्षात घेतला पाहिजे बघा दादांनो. ओके, आता इंडियन एज्युकेशन सिस्टीममध्ये अगोदरचा कोणता होता, नंतर दुसरा कोणता, तिसरा कोणता, चौथा कोणता, हे याच्यामध्ये दिलेत बघा. ह्या इंग्लिश मिडियमच्या पुस्तकमधून आहे. इंग्लिश मिडियम नेटसाठी तुम्ही वापर केलाच पाहिजे. आम्हाला इंग्लिश येत नाही असं म्हणायचं नाही मला. आहे ते इंग्लिश मिडियममधून एकदा नोटबुकमध्ये लिहा. लिहिल्यानंतरच कळणार आहे ना तुम्हाला. मग लिहिण्या अगोदर कसं कळतं तो, असं मला कळत नाही म्हणायचं नाही. काय केलं तर आपल्याला कळणार आहे सर असं विचारा. हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहेत मी. एज्युकेशन सोर्स पहिला कोणता आहे, वेदिक आहे. दुसरा मुस्लिम बुद्धिस्ट आहे. तिसरा मुस्लिम आहे. चौथा ब्रिटिश आहे. इंडिपेंडन्स याच्यामध्ये आहेत. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे काय आहे म्हणजे कॉरेस्पॉन्डन्स एज्युकेशन, डिस्टन्स एज्युकेशनचा फायदा काय होतो, डिस्टन्स एज्युकेशनमध्ये काय काय इन्क्लूड आहे त्याच्यावरती हा प्रश्न आहेत. ओके, मग त्याच्यावरती प्रश्न आपल्याला लक्षात पाहिजे की काय आहे आपलं हे काय म्हणतं आपण, तुम्हाला दाखवू का? मदरसा म्हणून एक शब्द आहे. प्राचीन भारतात थांबा, डायरेक्ट मी हे मद्रासा होते. हे बघा, मद्रासा म्हणजे मोगल काळात जे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स होते त्याला मद्रासा असे म्हणतात. मद्रासा म्हणून एक शब्द आहे. प्राचीन भारतात मुस्लिम शिक्षण व्यवस्थामध्ये हे मद्रासा होते. मद्रासा म्हणजे मोगल काळात जे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स होते त्याला मद्रासा असे म्हणतात. मद्रासा. ओके,
50वा प्रश्नाबद्दल सुद्धा मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं. हां, मग तुम्हाला अजून एक काय दाखवू? काय दाखवू नका सर, बंद करा व्हिडिओ. झोपा आता. मी झोपणार नाही. झोपण्यासाठी मी व्हिडिओ करत नाही, तुम्हाला जागृत करण्यासाठी मी इथं आलेलं. दादांनो, तुम्ही पण झोपू नका. हे बघा, फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी, हे फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन द वर्ल्ड कधी सुरू झालं आहे? 1969 रोजी. हां, कुठं? हां, इंग्लंडमध्ये. मग हे व्हिडिओमध्ये सांगितलं का सर तुम्ही? हो, सांगितलं बघा. ओपन विद्यापीठ म्हणजे मुक्त विद्यापीठ. आपण प्रत्यक्षात विद्यापीठाला न जाता विद्यापीठाकडून आपण शिक्षण घेतो. पुन्हा लाईट गेली बघा. ओपन युनिव्हर्सिटी 1969 रोजी इंग्लंड येथे स्थापन झालेली आहे. ओपन युनिव्हर्सिटी आपल्या भारत देशात आंध्र प्रदेश येथे 1982 रोजी ओपन विद्यापीठ, ओपन युनिव्हर्सिटी स्थापन झालेली आहे. त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी, आंध्र प्रदेश, हैदराबाद येथे, आंध्र प्रदेश. ओके, ह्या विद्यापीठात माझा नंबर पडला होता बघा, आंध्राची सेट एक्झाम देत असताना. हां, मी तिथंच होतो, मला माहिती नाही. ओपन युनिव्हर्सिटी बाहेर आल्यानंतर कळालं, बॉम्बला मोठं हेच आहे, मला माहिती नाही. बाहेर आल्यानंतर मला कळालं, परंतु उत्तर मी चुकीचं लिहिलं होतं. मी इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी लिहिलं होतं. नाही, पहिलं ओपन विद्यापीठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी. आणि ओपन युनिव्हर्सिटी असणं काय गरजेचं आहे? ओपन युनिव्हर्सिटी इज इसेन्शियली यूज आता सध्या मॉडर्न कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि टेक्निक. पत्रव्यवहारद्वारे शिक्षणाला डिस्टन्स एज्युकेशन म्हणतात. आता ओपन आणि कॉरेस्पॉन्डन्स एज्युकेशनला डिस्टन्स एज्युकेशन असंही म्हणतात. पॉप्युलर होत आहे. सर्व विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशन मधूनच का शिक्षण घेत आहे? तर टीचिंग आणि लर्निंग हे जे मेथड्स आहे, ओके, मेथड्स ऑफ टीचिंग अँड लर्निंग आणि इव्हॅल्युएशन, जे मौल्यमापन पद्धती आहे, त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे. कमी जास्त ॲडजस्ट करून टीचिंग करतात, लर्निंग होतात आणि इव्हॅल्युएशनची प्रोसेस होत असतात. स्ट्रिक्टनेस नसतो, आता लिबरल आहे, फ्लेक्झिबल आहे. व्हॅल्यू एज्युकेशन, उच्च शिक्षणामध्ये काय महत्त्व? हां, असे जे 50 प्रश्न होते, 50 प्रश्नामध्ये जेवढे प्रश्न माझ्या पुस्तकामधून आलेत, हे प्रामाणिकपणाने मी तुमच्यासमोर दाखवलेलं आहे. दाखवण्याचा उद्देश, जर माझं पुस्तक तुमच्याकडे असेल आणि हे पुस्तकाला तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर असं करू नका. दादांनो, मी हात जोडून विनंती करतो की हे जे एवढं छोटीशी पुस्तक आहे, एवढी छोटीशी पुस्तक तुम्ही नेटसाठी का अभ्यास करत नाही हो? व्यवस्थित करा. गुगल लेन्स म्हणून एक ॲप आहे, त्या ॲपच्या सहाय्याने इंग्लिश मिडियमवरून मराठी मिडियममध्ये ट्रान्सलेशन करता येतील. म्हणजे मार्ग आपल्याला सापडतात. मग मार्ग सापडला तर आपण अभ्यास करून परीक्षा पास व्हायला पाहिजे. आणि आपण जर अभ्यास नाही केलो तर मग कसं होणार आहो? आणि तुम्ही म्हणतात सर तुमच्या त्या 5000 ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये हे सगळं प्रश्न आहेत का? हो, सगळं प्रश्न आहेत. सगळं प्रश्न आहे म्हणूनच मी तुम्हाला हे पुस्तक दाखवत आहे ना. अहो, मला माहिती आहे, मला वेळ नाही, शाळेची ड्युटी, संसार, घर, शाळा, वैयक्तिक फायनान्शियल अडचणी, मानसिक त्रास, लई त्रास आहे मला. मग तरीसुद्धा त्याच्यातून मी वेळ काढून तुम्हाला मी संग्रह केलेलं मटेरियल तुमच्या हातात देत आहे ना. मग तुम्ही हे घटक घेऊन का अभ्यास करत नाही तुम्ही? अभ्यास करायला का त्रास होतो तुम्हाला? तुम्हाला हे प्रश्न दाखवू का? ओपन युनिव्हर्सिटी, ओपन युनिव्हर्सिटी तर बघा, या MCQ क्वेश्चन बँकमध्ये 286 पेजवरती हा प्रश्न आहेत. 286 वरती 286 इथं आहेत बघा, इथं आहेत बघा, आहे का नाही? व्हेन वॉज द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश्ड इन द वर्ल्ड? ए ऑप्शन 1969. आणि व्हिडिओमध्ये तर डिटेलमध्ये सांगितलेलं मी. आणि माझं व्हिडिओ टू दी पॉईंट असतात. फक्त मला तुमच्यासारखं चांगलं मराठी बोलता येत नाही. माझं मराठी म्हणजे बोलत असताना माझं व्याकरण दृष्टीने चुकीचं असतो. परंतु कृपया व्याकरण दृष्टी चुकीचा असला तरी मी जे विषय सांगतो तो विषय आपण प्रामाणिकपणाने समजावून घेतला पाहिजे. आणि व्हिडिओमध्ये सांगितलेलं सगळं घटक तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिला पाहिजे. तुमच्यासोबत एक जर हा 3 पुस्तक असेल तर पेपर 1साठी दुसरं घ्यायचं किंवा दुसरं बघायचं, दुसरं वाचन करायचं काही गरजच नाही तुम्हाला. म्हणजे 10 वर्षापासून मी करत असलेल्या कामाला, माझ्या कामाला
माझ्या कामावर तुमचा विश्वास असू द्या, कारण म्हणजे आय प्रूव्ड माय रिझल्ट. मी जर 70 वेळा, आता 69 झाल्यानंतर परवा पुन्हा एकदा लिहिलो, 70 वेळा जर मी परीक्षा लिहून याच कामामध्ये मी जर प्रामाणिकपणाने अनुभव घेत असेल तर तो अनुभव मी तुमच्यासमोर मांडत आहे. आणि तुम्हाला एक्झॅक्ट सांगू का, जेव्हा मी परीक्षेच्या आदल्या 3-4 दिवस रात्रंदिवस मी व्हिडिओ केलो आणि व्हिडिओ करत असताना माझ्या मनात एवढं प्रामाणिक इच्छा होता की हो, मी अगदी टू दी पॉईंट व्हिडिओ करीत आहे आणि ह्या व्हिडिओपासून आमच्या भाऊ बहीण विद्यार्थी मित्रांना फायदा होतील. आणि त्याचं चॅलेंजिंग म्हणजे पर्यावरणाचं जेव्हा मी 100 कन्सेप्ट सांगत होतो आणि 100 कन्सेप्ट सांगत असताना पहिलं दुसरं कन्सेप्ट आहे तसंच आलेत. मग आलेत का नाही सांगा बघू. म्हणून कृपया वेळ असेल तर माझं पुस्तक घ्या. महाराष्ट्राची सेट बरोबर तुमचा UGC नेट परीक्षेसाठी हे पुस्तक उपयोग होईल. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे, त्याच्यासाठी पेपर क्रमांक 1साठी एवढं पुस्तक घ्यावी अशी एक विनंती आहे. नाही घेतलं तरी काय अडचण येणार नाही. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा, परंतु व्हिडिओ बघून हाताचं जर पुस्तक असेल तर अजून जास्त तुम्हाला कळणार आहे, अजून जास्त तुम्हाला तुमचं नॉलेज वाढणार आहे आणि तुमचा रिझल्ट मिळून जातो. आणि पेपर 2साठी इंग्रजीसाठी तर माझ्याकडे पुस्तकच आहे, माझं स्वतःचा, मी स्वतः लिहिलेलं आहे इंग्रजी पुस्तक आहे. तुमचा विषय कोणता आहे, तुमच्या विषयाचं संबंधित जर तुम्ही माझ्याकडून, मी जे काय वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून जे काय स्टडी मटेरियल मी कलेक्शन केलं होतं, इम्पॉर्टंट प्रश्न मी जे कलेक्शन केलं होतं त्या प्रश्नांचं तुम्ही ॲनालिसिस करा हो, तेवढंच करा हो, दुसरं काही वाचन करायची गरज नाही हो. मी दिलेलं एक प्रश्न, ते प्रश्न वहीमध्ये लिहिणे, खाली 4 पर्यायापैकी 1-1, 2-2 वाक्य एक्स्ट्रा माहिती लिहिणं, तेवढंच करणं म्हणजे अभ्यास करणं. मग सेटनेट काय अवघड आहे का? मग अवघड असेल तर मी कशाला एवढ्या वेळा परीक्षा पास झाला असतो. थोडं तरी तुम्ही लॉजिक लावा, थोडं तरी तुमच्याकडे बुद्धी पाहिजे बघा. हे धानय्या सर सांगतात म्हणजे काहीतरी ह्याला चावी सापडले, तो चावी तुम्हाला देत आहे, मग तुम्ही चावी घ्यायला फुकट द्या चावी. फुकट कसं फुकट मी फुकटच द्यायला लागलो हो. फुकट देत असताना चावीवर विश्वास नसतात. एवढं काहीतरी सांगतं सोडा. मला चांगलं मराठी येत नाही, चांगलं इंग्लिश येत नाही, चांगलं कन्नडा येत नाही, तरीसुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बिकॉज इफ युअर इंटेन्शन इज गुड, इफ युअर पर्पज इज गुड, इफ युअर ऑब्जेक्टिव्स आर गुड, then definitely you will reach the destination with the help of superpower support, with the help of God's blessing, with the help of all my dear students. ओके, तुम्ही माझ्यासोबत राहा, मी तुमच्यासोबत राहतो. आपण येणारा पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम लवकरात होतील. ह्याचा रिझल्ट येणार की महाराष्ट्राची सेट होणार आहे. पुन्हा UGC नेटसाठी हे पुस्तक वाचन करा आणि नेट एक्झाममध्ये रिझल्ट मिळवा. ओके, हॅपी ईद मुबारक. नमस्कार.